नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. रामनवमी स्पेशल पन्नक्कम हा एक प्रसादाचा प्रकार आहे. ज्याप्रमाणे रामनवमीला महाराष्ट्रामध्ये कैरीचं पन्हं आपण बनवतो, त्याचप्रमाणे दक्षिण भारतामध्ये हा पेयाचा प्रकार बनवला जातो. शरीराला थंडावा मिळतो, उष्णता याने कमी होते आणि पचन सुधारते. तर याला आध्यात्मिक दृष्टीसुद्धा खूप महत्त्व आहे. तर रामाचा जन्म दुपारी झाल्याने उष्णता असते, म्हणून शीतल आणि पचायला हलके असे हे नैवेद्य म्हणून दिलं जातं. तर हा विशेषतः आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये हा प्रसाद केला जातो. तर 2 ग्लास थंड पाणी घेतलेल्याने त्याच्यामध्ये 4 चमचे गूळ पावडर वापरलेली आहे. तर थंड असं माठातलं पाणी वापरायचं आणि थोडंसं केसरच्या काड्या याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. हलकंसं काळं मीठ वापरलेलं आहे. मिरेपूड अगदी चिमटभर वापरलेल्याने जायफळ आणि वेलची पूड घातलेली आहे. तर इथे बघू शकता आलं थोडं किसून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर अर्ध लिंबू वापरलेला आहे. तर याचा व्यवस्थित अशाप्रमाणे रस पडेल. तर तुमच्याकडे सुंठ पावडर असेल तर आलं स्किप केलं तरी हरकत नाही. इथे भीमसेन कापूर आहे. तर थोडासा हलकासा इथे हा एडिबल कॅम्फर आहे, तर तुम्ही थोडासा याच्यामध्ये ॲड करायचा. रामनवमीचा सण हा उन्हाळ्यात येतो, त्यामुळे हे पन्नक्कम रामनवमीलाच नाही तर इतर तुम्ही कुठल्याही दिवशी उन्हाळ्यामध्ये ट्राय करू शकता. आणि घरातीलच साहित्य आहे, खूप काही वेगळं आणायला लागत नाही. तर इथे 2-2 बर्फाचे पीसेस घालून घेतलेले आहेत, तुकडे घातलेले आहेत. तर हे अधिकच छान लागतं. पन्नक्कम शरीरातील उष्णता कमी करते, ऊर्जा देते, डिहायड्रेशन टाळते. त्याच्यामुळे त्याचं खूप महत्त्व आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत बाय. प्रभू रामचंद्रांना आवडणारे हे पेय आहे, तुम्ही जरूर करून पहा. आणि रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा.